मराठा समाज के आरक्षण की लड़ाई जीतने के बाद आरक्षण का मुद्दा और भी ज्यादा गरमाया हुआ है। बंजारा, धनगर, आदिवासी ऐसे कई समाज आगे आकर अपनी अपनी मांगे रख रहे हैं। उधर ओबीसी समाज लगातार मराठा समाज को ओबीसी से आरक्षण ना देने की मांग पर अड़िग है। ऐसे में पुणे के मृणाल ढोले द्वारा कुणबी मराठा कुणबी को ओबीसी सूची से निकालने की ढोले की मांग के खिलाफ कुणबी समाज आक्रोशित हो गया है, जिसका प्रत्यय नागपुर के संविधान चौक में देखने को मिला। यहां कुणबी समाज प्रगति मंडल का जोरदार प्रदर्शन कर मृणाल ढोले के पोस्टर पर जूते मारकर उन्होंने अपना विरोध दर्ज कराया। संवैधानिक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे कुणबी समाजामध्ये एक रोष निर्माण झाला आहे आणि कुणबी समाजाला जे काही आरक्षण आहे आणि ह्या ओबीसी मध्ये 373 जाती आहे, त्या 373 जातीमध्ये कुणबी समाज हा एक मोठा भाऊ या नात्याने मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आहे आणि तिकडल्या जे ढोले पाटील आहेत त्यांना कुणबी समाजाचं इथे मागासलेपणा माहित नाही। आजही 80% सगळे खेड्यापाड्यात राहणारा कुणबी समाज आहे, तो आर्थिकदृष्ट्या, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेले आहे। त्याच्यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य अविसंविधानिक असून आम्ही त्याचा निषेध करतो। त्याच्यानंतर जेव्हा बीडी देशमुख कमिटीचा अहवाल आला त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर 1967 ला जी पहिली ओबीसी जातीची 180 जातीची लिस्ट तयार झाली, त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी समाज होता। म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या मातीभूमीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचा जो काही केंद्रबिंदू आहे, जी जाती व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, मग अलुतेदार असेल किंवा बलुतेदार असेल, याचा केंद्रबिंदू हा कुणबी आहे। त्याच्यामुळे ओबीसीचा आधारस्तंभच कुणबी आहे। ओबीसी समाजातून कुणबी समाजाला जास्त प्रतिनिधित्व मिळालंय, म्हणून कुणबी समाजाला ओबीसीतून वगळा। ओबीसीला काही फुकटात आरक्षण मिळालेलं नाही आहे। संविधानाच्या 340व्या कलमानुसार तत्कालीन संविधान बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 340 कलमामध्ये, त्याच्यानंतर कालेलकर आयोग, त्याच्यानंतर मंडल आयोग यांनी जातीचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये कुणबी समाज शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला सिद्ध झाला। त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं। आरक्षण हे कोणाच्या कृपेने मिळालेलं नव्हतं। त्याच्या लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।